रेटचं तुम्हाला सांगितलं ते आम्ही तारखा पण काढू, काही फोटो आमच्यापर्यंत आलेत, काही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेत, कोण कसं काय, फक्त ते आत्ता वापरलेलं नाही, कारण का मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. पण एक गोष्ट आहे की काही लोक मुद्दामून याच्यात राजकारण आणि मैत्री आणतायत आणि पैसा आणि इन्व्हेस्टर पण मी देऊ शकतो, पण इन्व्हेस्टरच्या खोलामध्ये मी जाणार नाही. इन्व्हेस्टरचं काही डायरेक्ट रिलेशन असेल असं नाही, पण इन्व्हेस्टर मोठे मोठे असल्यामुळे, शेकडो कोटीचा विषय असल्यामुळेच कदाचित या कंपनीला वाचवलं जातंय. त्यामुळे त्या इन्व्हेस्टरला मला म्हणायचं, तुम्ही खूप मोठे आहात, हजारो कोटी तुमच्याकडे आहेत. आमचा काका, आमचे दादा त्याच्यामध्ये गेलेले आहेत. 100-200 कोटीसाठी हे इन्व्हेस्टिगेशनला कृपा करून कुठल्या नेत्याचं नाही तर कोणाचं वजन टाकून तुम्ही हे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. कारण की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करेलच, पण आम्ही काय शांत बसू असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, कारण आमचा काका, आमचा नेता याच्यामध्ये गेलेला आहे. पुढं आता मुख्य पायलट सुमित कपूर, याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. त्यांना कौटुंबिक अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं, आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कळलं ते मुद्दामून मॅन्युअली, आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता, पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर, कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही. 5 वर्ष ते बिना पैशाचे होते, नाही पगाराचे होते. आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली, कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला, आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे. असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख, आणि 3, 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता. 5 वर्ष पगार नसल्यामुळे, आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे, आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे, आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. पुढं रोहित सिंग, शोधा आता ह्या माणसाला, कुठे आहे तो, कुठे आहे, कोणाचा मुलगा आहे. मुलगा तर VK सिंगचाच आहे. त्याच्यामध्ये DGCA काय रिलेशन आहे, DGCA बद्दल तो काय म्हणायचा, कुछ भी हो मॅनेज होता है, कर सकते हैं, कुछ प्रॉब्लेम नाही. कसं कसं मॅनेज केलं याचे पूर्ण डॉक्युमेंट आहे, पण हे प्रेझेंटेशन 2 तास जाईल, या खोलात झालं नाही. माझ्या अंदाजाने हा कुठेतरी मायामी, फ्लोरिडा, युनायटेड स्टेट, म्हणजे आपण, तुम्ही पत्रकार, आम्ही सर्वजण जमिनीवर आहोत. दादांना काय झालं हे शोधतोय. लोक शोकांतिक आहेत, काय झालं दादांचं हे ते विचार करतात. हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे. मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं, का जाऊ शकला, का ह्याची एन्क्वायरी नाही झाली, असे डाऊट येतात ना. म्हणजे डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे. पुढं आता मला हा प्रश्न पडलेला आहे. हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही. त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं. मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्याबरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. मी धडधडीत बोललो होतो, पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी